Welcome students. In last lecture we study about packing in different type of solids. म्हणजेच सिंपल क्यूबिक मधली पॅकिंग पाहिली, ज्याला आपण म्हणतो लिनियर पॅकिंग पाहिली, लिनियर वन डायरेक्शन पॅकिंग पाहिली, लिनियर टू डायमेन्शनल पॅकिंग पाहिली, नंतर थ्री डायमेन्शनल देखील पॅकिंग पाहिली. ओके, त्यानंतर आज आपल्याला काही महत्त्वाच्या छोट्या छोट्या टर्म्स पाहायच्या आहेत. त्यापैकी पहिले पाहायचं इथे दिलेलं पॅकिंग फ्रॅक्शन. आता पॅकिंग फ्रॅक्शन हे आपल्याला क्रिस्टलाइन सॉलिडचं पाहायचं असतं. त्या अगोदर आपल्याला युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग इफिशियन्सी या गोष्टी क्लिअर करणं अपेक्षित आहे. तुम्हाला 10 सेकंदांमध्ये देतो. हे एकदा सर्व गोष्टी बोर्डवरच्या तुम्ही पाहून घ्या, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करायचा आहे. ओके, 10 सेकंदात या सर्व गोष्टी फक्त फोकस करा. ओके, तर चला तुम्ही ऑब्झर्व केलं. आता काही इम्पॉर्टंट टर्म्स पाहिजे तर आता हे म्हणतो मी, दिस इज अ क्रिस्टल. हे काय आहे? हे क्रिस्टल आहे. या क्रिस्टल मध्ये काही रिकामा भाग आहे, काही रिकामा भाग आहे, तर काही भाग व्यापलेला आहे. हे जे क्रिस्टल दिसतं, या क्रिस्टल मध्ये पूर्णची पूर्ण भाग पहा. मी काय सांगतो, या क्रिस्टल मध्ये मी असं म्हणतोय की जनरली जर स्ट्रक्चर काढलं हे असं म्हणतोय, दिस इज अ क्रिस्टल. ओके, युनिट सेल नाही, मी याला काय म्हणतो, हे क्रिस्टल आहे आणि हे 3 डायमेन्शनल क्रिस्टल आहे. या क्रिस्टल मधला सर्वची सर्व भाग हा ऑक्युपाय नाही झालेला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल न, तर काही भाग ऑक्युपाय झालेला, काही भाग ऑक्युपाय झालेला नाही, म्हणजे बिझी झालेला आहे, काही रिकामा आहे. जो भाग ऑक्युपाय केलेला आहे युनिट क्रिस्टल मध्ये 100% पैकी जो भाग आपण पाहतोय ऑक्युपाय केलेला, त्याला आपण म्हणतो ऑक्युपाइड स्पेस बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. आणि रिकामा राहिलेला जो भाग असतो, रिकामा राहिलेला भाग जो असतो त्याला अनऑक्युपाइड स्पेस किंवा ओव्हाइड स्पेस असं म्हटलं जातं. आता तुम्हाला सगळ्याला माहिती आहे हे क्रिस्टल आहे. ओके, हे क्रिस्टलाइन सॉलिड आहे आणि हे कशापासून तयार होतं, तर हे तयार होतं युनिट सेल पासून. कशापासून तयार होतं हे? युनिट सेल. ही काय आहे आपली, तर ही आहे युनिट सेल. काय आहे ही? युनिट सेल समजण्यासाठी. आता या युनिट सेल मध्ये पण काही भाग कन्स्टिट्यूएंट पार्टिकल व्यापलेला आहे. 100% काय ऑक्युपाय केलेला नसतो, काही अनऑक्युपाइड असतो. जो भाग ऑक्युपाय केलेला असतो त्याला पॅकिंग फ्रॅक्शन, जो भाग ऑक्युपाय केलेला नसतो त्याला ओव्हाइड स्पेस असं म्हटलं जातं. चला एक एक टर्म मी तुम्हाला समजून सांगतो, अगोदर डिफाइन करतो. पहा, पहिलं आहे पॅकिंग फ्रॅक्शन. काय आहे? पॅकिंग फ्रॅक्शन. आता पॅकिंग फ्रॅक्शन क्रिस्टलचं पाहत असताना आपल्याला युनिट सेल काढता आली पाहिजे आणि तुम्हाला ती युनिट सेल काढता येते. ओके, काय काढतोय पहा मी, ते ही काढतोय युनिट सेल. काय काढतोय पाहिजे मी, ही काढलेली आहे युनिट सेल. ओके, या युनिट सेल, आता ही सिंपल क्यूबिक युनिट सेल काढलेली आहे. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे हे जे कॉर्नर असतात सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये, हे कॉर्नरला काय असतात बरं, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात. काय असतात तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. ओके, हे तर तुम्हाला माहित आहे. तर हे एवढे साईज असतात का, तर नाही, त्यांची साईज म्हणजे युनिट सेल जी तयार झालेली असते. जर ही सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या माहितीसाठी हे अशा प्रकारचे ॲटम्स असतात. हे पहा, हे अशा प्रकारचे ॲटम्स असतात. ओके, 1 2 3 4 आणि बॅक साइडनं पुन्हा 4 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. ठीक आहे, मला एवढं सांगायचं आहे, ज्या युनिट सेल असतात त्यांच्यातला काही जो भाग आहे काही भाग पार्टिकल्सनं कव्हर केलेला असतो आणि त्याचबरोबर मध्ये किंवा कुठेतरी इतरत्र रिकामी जागा असते. ओके, काही ना काही रिकामी जागा असते. तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शन मला सांगायचं आहे. काय सांगायचंय? पॅकिंग फ्रॅक्शन. तर पहा, ही परत एकदा युनिट सेल काढतोय मी. ही तर काय असतात तर कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. कॉर्नरच्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं योगदान किती असतं तुम्हाला माहिती आहे? 1/8 असतं. किती असतं? 1/8. ही जी युनिट सेल आहे जिच्यापासून क्रिस्टल तयार होतं,
या युनिट सेलचा एका युनिट सेलचा जो भाग आहे ज्यातला भाग ऑक्युपाय केला जातो, पहा मी जर असं म्हटलं ही एक युनिट सेल आहे, ही एक युनिट सेल आहे, तिचं व्हॉल्यूम समजा तिचं व्हॉल्यूम जर आपण एक युनिट म्हटलं, काय म्हटलं आपण एक युनिट हे तिचं व्हॉल्यूम आहे, या व्हॉल्यूम पैकी अर्धच व्हॉल्यूम काय सांगतो का अर्धच व्हॉल्यूम हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं ऑक्युपाय केलेलं आहे, ते बिझी केलेलं आहे आणि बाकीचा जो भाग आहे तो अनऑक्युपाइड आहे, तो काय आहे तर अनऑक्युपाइड। मग पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय समजून घ्या। पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय एक युनिट व्हॉल्यूम असलेल्या युनिट सेलचा किती भाग हा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं बिझी केलेला आहे, किती भाग हा पार्टिकलनं ऑक्युपाय केलेला आहे, त्याला पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हटलं जातं, त्याला पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हटलं जातं। एक भागापैकी एक व्हॉल्यूम पैकी जर समजा 0.52 एवढा भाग ऑक्युपाय केला जात असेल तर त्याला 0.52 पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हटलं जातं। डेफिनेशन पहा, जसं तुम्हाला माहिती आहे आपल्याला ग्लास माहिती आहे पहा, ओके आपल्याला ग्लास माहिती आहे, हा आपण ग्लास घेतला, काचेचा ग्लास घेतला, या काचेच्या ग्लास मध्ये पहा एक्झाम्पल सांगतोय, हा काचेचा ग्लास आहे, या काचेच्या ग्लास मध्ये आपण जर एवढं पाणी घेतलं लक्षात घ्या, पाणी घेतलं तर हा जो भाग आहे काचेचा खालचा जो भाग आहे हा भाग जो आहे ऑक्युपाइड आहे, दिस इज ऑक्युपाइड बाय वॉटर। मी म्हटलं काचेचा ग्लास घेतला, काचेच्या ग्लास मध्ये आपण इथपर्यंत पाणी टाकलं, मग ही जी मार्किंग आहे त्या मार्किंगच्या खालचा जो भाग आहे तो कशानं व्यापला आहे, तो कशानं ऑक्युपाय केलाय तर तो ऑक्युपाय केला वॉटरनं। मग हा जो भाग आहे याला म्हणायचं ऑक्युपाइड भाग, ओके म्हणजे water occupied this much space in a glass and this remaining ही जी जागा आहे हिला काय म्हणायचं अनऑक्युपाइड, याला काय म्हणतो आपण अनऑक्युपाइड बाय वॉटर, म्हणजे पाण्यानं व्यापलीच नाही ना, अनऑक्युपाइड बाय वॉटर। मग याला काय म्हणायचं, याला म्हणायचं असतं व्हाईड स्पेस, याला काय म्हणायचं असतं व्हाईड स्पेस। आता पहा हा एक ग्लास आहे, हा काय एक ग्लास, त्याचं व्हॉल्यूम आपण गृहीत धरलं, त्याचं व्हॉल्यूम आपण गृहीत धरलं 1 युनिट, समजा की जर आपण 1 युनिट, मला सांगा मी असं म्हणतोय हा एक ग्लास आहे, त्यातलं अर्ध व्हॉल्यूम हे पाण्यानं व्यापलेलं आहे, ओके म्हणजे ऑक्युपाइड बाय वॉटर, हाफ ऑफ व्हॉल्यूम ऑफ दिस ग्लास इज ऑक्युपाइड बाय वॉटर। मग जो भाग ऑक्युपाय केलेला आहे त्या भागाला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं। एक पैकी किती तर एक पैकी अर्धा म्हणजे किती आपण त्याला 0.5 लिहू, त्याला काय आपण तर 0.5, एक युनिट पैकी 0.5 हा ऑक्युपाइड आहे जो पाण्याने भरलेला आहे आणि राहिलेला किती आहे तो पण 0.5 आहे, त्याला अनऑक्युपाइड किंवा व्हाईड स्पेस म्हणायचं असतं, ओके। तर अशाच प्रकारे हे जे क्रिस्टल्स असतात हे क्रिस्टल्स कशापासून तयार होतात, हे युनिट सेल पासून तयार होतात। आपल्याला युनिट सेलचे प्रकार माहिती तर कोणकोणते, तर सिंपल युनिट सेल माहिती आहे तुम्हाला, ज्या युनिट सेलच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कॉर्नरला असतात। नंतर बॉडी सेंटर्ड आपण पाहतो, बॉडी सेंटर्ड युनिट सेल यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स हे कॉर्नरला असतात आणि त्याचबरोबर बॉडीच्या सेंटरला असतात। आणि एफसीसी प्रकारचे युनिट सेल देखील आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये की 4 पार्टिकल्स असतात, तर 8 कॉर्नरला मिळून 1 आणि 6 फेसेसला मिळून 3। तर मला म्हणायचं आहे की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या युनिट सेल आहेत, यांच्यामध्ये काही जागा व्यापलेली असते तिला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं असतं आणि जी रिकामी जागा असते तिला व्हाईड स्पेस म्हणायचं असतं। तर पहा डेफिनेशन पॅकिंग फ्रॅक्शनची, तर ही तुम्हाला दिलेले की कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑक्युपाय करत असतात जागा, ओके, आणि जी जागा रिकामी राहते त्याला व्हाईड स्पेस म्हणायचं। तर पहा पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे काय, द फ्रॅक्शन ऑफ द टोटल स्पेस इन युनिट सेल। पहा द फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक ज्याला आपण म्हणतो ना, द फ्रॅक्शन ऑफ द टोटल स्पेस इन युनिट सेल occupied by the constituent particles is called as a packing fraction, एका युनिट सेल मधला
एका युनिट सेल मधला, तुम्ही म्हणता मग नेमका कोणता भाग, खालचा का वरचा? तर विद्यार्थी मित्रांनो, कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हे कॉर्नरला असतात. कुठं असतात? तर कॉर्नरला असतात. तुम्हाला दिसतंय असं कॉर्नरला असतात. ओके, तर मग प्रत्येक कॉर्नरची काही ना काही प्रमाणात जागा, प्रत्येक कॉर्नरची काही ना काही प्रमाणात जागा हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑक्युपाय करत असतात, ते व्यापतात. आणि मग कुठे ना कुठे रिकामी जागा राहते, मग ती रिकामी जागा म्हणजे व्हाईट स्पेस असतो. जी जागा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न व्यापलेली असते तिला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं असतं. पहा इथं. ओके, लक्षात आलं का? मग आता जसं की हा ग्लास आहे, एक ग्लास आहे, त्याचा व्हॉल्यूम एक युनिट आपण गृहीत धरलं, त्यातलं अर्ध व्हॉल्यूम पाण्यानं व्यापलं आहे. पाण्यानं व्यापलेल्या व्हॉल्यूमला ऑक्युपाइड स्पेस म्हणजेच पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं. आणि रिकामा राहिलेलं अनऑक्युपाइड स्पेस किंवा त्याला आपण म्हणतो व्हाईड स्पेस. या गोष्टी क्लिअर करा. इट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय, आणि हे काय असतं पॅकिंग फ्रॅक्शन? इट इज द व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स पर युनिट सेल. एका युनिट सेल मधला, एक युनिट सेल म्हणजे कोणती? समजा आपण ही युनिट सेल घेतली, या युनिट सेलच्या मध्ये असलेली किती जागा ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न व्यापलेली आहे त्याला पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हटलं जातं. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता? पहा, पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड. पहा, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. मी तुम्हाला तेच म्हणतोय की आता मी जर असं म्हटलं, ही जी युनिट सेल आहे, या युनिट सेलचा व्हॉल्यूम आपण जर एक युनिट गृहीत धरलं, किती गृहीत धरलं आपण? एक युनिट. आता यापैकी सांगतोय, जर मी असं म्हटलं एक युनिट पैकी हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, ओके, हे जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल येतं, किती आहेत कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल? तर पुढे 4 मागे 4 असे 8 येतात. असे किती असतात सिंपल क्यूबिक मध्ये? 8 असतात. तर प्रत्येक कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल काही ना काही जागा हा ह्या युनिट सेलची वापरत असतो. त्यापैकी मी असं म्हणतो, एक युनिट पैकी जर 0.524 एवढी जागा, एक युनिट पैकी 0.524 एवढी जागा जर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलने ऑक्युपाय केली तर त्याला म्हणायचं पॅकिंग फ्रॅक्शन. त्याला काय म्हणायचं? पॅकिंग फ्रॅक्शन. आणि पॅकिंग फ्रॅक्शन काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे? तर पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू काय आहे? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय ऑल कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स. एका युनिट सेल मध्ये असलेल्या सर्व कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न व्यापलेली जागा डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ द युनिट सेल. याप्रमाणे झालं. त्याच्याशी रिलेटेड पॅकिंग एफिशियन्सी आहे. ओके, मग तुम्हाला असं सांगता येईल, मला सांगता येईल पहा, पॅकिंग फ्रॅक्शनचे एक्झाम्पल. क्रिस्टल स्ट्रक्चर आपल्यामध्ये सिंपल क्यूबिक युनिट सेल असते, म्हणजे इथं ज्या युनिट सेलच्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कॉर्नरलाच असतात, असे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल एक पैकी पहा, एक युनिट व्हॉल्यूम पैकी 0.524 एवढंच व्हॉल्यूम ऑक्युपाय करतात. म्हणून सिंपल क्यूबिक क्रिस्टल या प्रकारच्या युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे? तर 0.524 एवढं आहे. किती? 0.524. म्हणजे एक व्हॉल्यूम असेल त्यातलं 0.524 हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल ऑक्युपाय करतात. आणि राहतं ते किती? तर आपण जर पाहिलं तर ते राहतं 0.47 हे जे आहे हे रिकामं राहतं. हे काय राहतं? 0.476 हे रिकामं राहतं. ह्याला व्हाईड स्पेस म्हणायचं असतं. ह्याला काय म्हणतो आपण? व्हाईड स्पेस. असो, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न युनिट सेल मधली जागा व्यापलेली असते, त्याला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं असतं. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये एक व्हॉल्यूम पैकी किती? 0.68. किती? एक या व्हॉल्यूम पैकी 0.68 एवढं व्हॉल्यूम हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं ऑक्युपाय केलं जातं. एफसीसी मध्ये 0.74% आणि एचसीपी मध्ये पण 0.74%. आता प्रत्येक प्रकारची युनिट सेल नाही काढत. सिंपल क्यूबिक म्हटलं तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कॉर्नरला असतात. बीसीसी म्हटलं तर कॉर्नरला आणि सेंटर ऑफ बॉडी असतात. एफसीसी म्हटलं तर सर्व फेसेसच्या सेंटरला आणि कॉर्नरला देखील असतात. मग कोणत्या युनिट सेलचं पॅकिंग फ्रॅक्शन जास्त आहे? तर
FCC HCP यांचं पॅकिंग फ्रॅक्शन हे BCC आणि SCC पेक्षा जास्त आहे. का जास्त आहे त्याचं कारण FCC आणि HCP मध्ये नंबर ऑफ ॲटम्स, नंबर ऑफ कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जास्त असतात, ते चिटकून असतात, म्हणून जास्तीत जास्त जागा ते युनिट सेलची व्यापत असतात. ओके. नंतर त्याच्याशीच रिलेटेड कोणतं आहे पॅकिंग एफिशियन्सी. मग पॅकिंग एफिशियन्सी हा शब्द जर आला, मला माहिती आहे हे शब्द तुम्हाला नवीन आहेत. मग पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय, पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे काय तर पहा, तर असं 0.524 हे पॅकिंग फ्रॅक्शन असेल, त्याला जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं तर ते उत्तर येतं 52.4. म्हणजेच पॅकिंग फ्रॅक्शन इन पर्सेंटेज, पॅकिंग फ्रॅक्शन इन पर्सेंटेज इज कॉल्ड ॲज अ पॅकिंग एफिशियन्सी. फक्त 100% किती, जसं तुम्हाला मी आता सांगितलं होतं, एका युनिट सेलचं व्हॉल्यूम आपण जर 1 युनिट म्हटलं, ओके, त्या एका युनिट मधलं 0.524 इतकं ऑक्युपाय केलं. ओके, मग याच्या 100% पैकी किती, एक व्हॉल्यूम पैकी 0.524, मग 100 पैकी किती, मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याला फक्त 100 न मल्टिप्लाय करावं लागतं. पॅकिंग फ्रॅक्शन इनटू 100 इज कॉल्ड ॲज अ पॅकिंग एफिशियन्सी. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवायचं. चला, पॅकिंग एफिशियन्सी. ओके, इट इज द, पहा काय तर पॅकिंग एफिशियन्सीची डेफिनेशन काय तर पॅकिंग एफिशियन्सी इज द percentage of total space in the unit cell occupied by the constituent particles like atoms, ions or molecules of the crystal. एका युनिट सेल मधलं आपण असं म्हणू शकतो, पहा मी असं म्हणतो की एक तुम्हाला लक्षात येण्यासाठी मी म्हटलं ही युनिट सेल आहे, ही ऑक्युपाइड स्पेस आहे, ही काय तर ऑक्युपाइड स्पेस आहे आणि ही अनऑक्युपाइड स्पेस आहे. ओके, ऑक्युपाइड स्पेस किती आहे 52%, सॉरी ऑक्युपाइड स्पेस किती आहे तर ऑक्युपाइड स्पेस आहे 0.52. यालाच आपण काय म्हटलं PF पॅकिंग फ्रॅक्शन म्हटलं. काय म्हटलं पॅकिंग फ्रॅक्शन. ही जर युनिट सेल असेल, OS म्हणजे ऑक्युपाइड स्पेस, एक पार्ट पैकी 0.52 पार्ट वापरलेला आहे आणि अनऑक्युपाइड स्पेस किती आहे तर ती आहे, पहा 1 वजा 1 मायनस 0.52 जर केलं आपण तर किती येतं ते 1 मायनस 0.52 जर केलं तर ते येतं आपल्याला 0.46 इथं 4 येईल. ओके, 1 मायनस 0.524 इज इक्वल टू 0.476 इथली किंमत असेल ती 0.476. आता हे 0.524 आलेलं आहे, याला फक्त जर आपण 100 ने मल्टिप्लाय केलं, ही जर युनिट सेल 100% जागा असं म्हटलं आपण, ही पूर्ण 100% जागा असेल तर 100% मधली 52.4% ही काय आहे तर या किमतीला पॅकिंग इफिशियन्सी म्हणायचं आणि रिकाम्या जागेला व्हाईट स्पेस, पर्सेंटेज ऑफ व्हाईट स्पेस म्हणायचे. डेफिनेशन लक्षात आली का, पॅकिंग इफिशियन्सी इज द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस in the unit cell occupied by the constituent particles like atoms, ions or molecules of the crystal. सगळ्यात सोपं मी म्हणतोय पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला हा लक्षात ठेवायचा. कोणता, ती पुढे आपल्याला कॅल्क्युलेट देखील करायची आहे, बाय डेरिव्हेशन आपल्याला कॅल्क्युलेशन करायची आहे. पण एवढं कॅल्क्युलेशन लक्षात ठेवण्यापेक्षा काही गोष्टी इथल्या आपल्याला क्लिअर लक्षात ठेवायच्या आहेत. यापैकी प्रत्येक गोष्ट MCQ साठी तेवढीच महत्त्वाची आहे. तर पॅकिंग इफिशियन्सी काय असतं, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. पॅकिंग फ्रॅक्शन इंटू 100. पॅकिंग फ्रॅक्शनला 100 ने मल्टिप्लाय केलं तर येणारं उत्तर हे पॅकिंग इफिशियन्सी असतं. आणि मग पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे काय, इट इज द पर्सेंटेज ऑफ पॅकिंग फ्रॅक्शन असंही म्हणू शकता. इट इज द पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस इन द युनिट सेल ऑक्युपाइड बाय द constituent particles, ओके, इज कॉल्ड ॲज अ पॅकिंग इफिशियन्सी. मग पॅकिंग इफिशियन्सी साठी फॉर्म्युला कोणता आहे तर पहा वरच्या सारखाच फॉर्म्युला आहे, फक्त इथं काय आले 100 आले. काय आलं तर पहा फॉर्म्युला हा आणि हा एकच आहे, सॉरी हा आणि हा एकच आहे, फक्त इथं काय आलं तर इंटू 100 आले. तर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय
व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाइड बाय constituent particles in unit cell divided by the volume of unit cell. कोणत्याही युनिट सेल मध्ये ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम बाय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स डिवाइडेड बाय द व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल इनटू 100 इज अ फॉर्म्युला ऑफ पॅकिंग एफिशियन्सी. ओके, काय अवघड आहे का? नाही. पॅकिंग एफिशियन्सीचा फॉर्म्युला हा झाला. नंतर पॅकिंग एफिशियन्सी साठी दुसरा फॉर्म्युला सगळ्यात सोपं, पॅकिंग एफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इनटू 100. पॅकिंग फ्रॅक्शन इनटू 100 हे झालं. आता जर तुम्हाला ह्या दोन डेफिनेशन समजल्या असतील, ह्या युनिट सेल मधली ऑक्युपाय केलेली जागा जी आहे एका युनिट पैकी त्याला पॅकिंग फ्रॅक्शन, आणि पॅकिंग फ्रॅक्शनला 100 ने मल्टिप्लाय केलं तर त्याला काय म्हणतो आपण? पॅकिंग एफिशियन्सी. आता मी असं म्हणतोय, तर पहा, ही जी युनिट सेल आहे, आपण जनरल युनिट सेल काढलेली आहे, जनरल युनिट सेल काढलेली, तर यातली इकडची ऑक्युपाइड स्पेस आहे हिला आपण पॅकिंग फ्रॅक्शन असं म्हटलंय. मग इकडच्याला काय म्हणायचं? जी जागा युनिट सेल मधल्या कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न व्यापलेली आहे तिला पॅकिंग फ्रॅक्शन, आणि मग जी जागा ऑक्युपाय नाही केली तिला व्हाईड स्पेस म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? व्हाईड स्पेस, रिकामी जागा. तुम्ही इथेही पाहू शकता, तुम्ही इथं पाहू शकता, दिसतात पहा. समजा मी म्हटलं तुम्हाला ही सिंपल क्यूबिक प्रकारची युनिट सेल आहे. कोणत्या प्रकारची? सिंपल क्यूबिक प्रकारची युनिट सेल आहे. तर तुम्हाला दिसतंय हे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं आहे एवढा, हा इथं आहे, हा इथं आहे, आणि हा इथं आहे. ओके, चला. मग ही जी रिकामी जागा आहे, इथं जी मध्ये रिकामी जागा आहे, याला काय म्हणायचं? रिकामी जागा म्हणजे व्हाईड स्पेस. रिकामी जागा म्हणजे काय? व्हाईड. वाईड नाही, व्हाईड, VOID, एम्प्टी स्पेस. व्हाईड स्पेस, किंवा तुमच्या माहितीसाठी त्याला आपला इंग्रजी शब्द वापरू शकतो आपण, एम्प्टी स्पेस. पण जास्तीत जास्त कुठं पण व्हाईड स्पेस असं विचारलं जातं. किती आहे व्हाईड स्पेस? SSC मध्ये किंवा BCC मध्ये मग किती आहे तर तुम्हाला इकडं पाहायला मिळणारच आहे. ठीक आहे, पहा. व्हाईड स्पेस, अ व्हॅकंट स्पेस, रिकामी जागा. अ व्हॅकंट ऑर एम्प्टी स्पेस. ओके, a vacant or empty space or a space not occupied by the constituent particles in the unit cell is called as a void space. त्यालाच काय म्हणतो आपण? तर void space असं म्हणतो. आलं लक्षात? युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल न व्यापलेली जागा त्याला व्हाईड स्पेस म्हणायचं असतं. अ व्हॅकंट स्पेस or a space not occupied by a constituent particles in the unit cell is called as a void space. कोणती? VOID, void space. पर्सेंटेज, आता जसं इथं तुम्ही जर पाहिलं 0.524, इथं पहा 0.524 ही व्यापलेला भाग होता, त्याला पॅकिंग फ्रॅक्शन म्हटलं. मग 0.476 म्हणजे 0.476 याला काय म्हणायचं? तर याला व्हाईड स्पेस म्हणायचं. काय म्हणायचं? याला व्हाईड स्पेस म्हणायचं. आणि व्हाईड स्पेसला इनटू 100 केलं तर पर्सेंटेज व्हाईड स्पेस झालं. काय झालं? तर पर्सेंटेज व्हाईड स्पेस. पर्सेंटेज ऑफ व्हाईड स्पेस इन युनिट सेल, पहा, पर्सेंटेज ऑफ व्हाईड स्पेस इन युनिट सेल इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग एफिशियन्सी. काय लक्षात तुमच्या? पॅकिंग एफिशियन्सी आणि व्हाईड स्पेस यांचा काय संबंध आहे? तर पर्सेंटेज ऑफ व्हाईड स्पेस इन युनिट सेल इज इक्वल टू 100 मायनस पॅकिंग एफिशियन्सी. पॅकिंग एफिशियन्सी म्हणजे 100% पैकी व्यापलेला भाग असतो, आणि 100% पैकी मग व्यापलेला भाग जर सोडला तर राहतो तो काय? तो राहतो पर्सेंटेज व्हाईड स्पेस. आणि फ्रॅक्शन ऑफ व्हाईड स्पेस साठी फॉर्म्युला कोणता आहे? तर फ्रॅक्शन ऑफ व्हाईड स्पेस इज इक्वल टू 1 मायनस पॅकिंग फ्रॅक्शन. 1 मायनस पॅकिंग फ्रॅक्शन. अशा प्रकारे हे फॉर्म्युले आहेत. ओके, पर्सेंटेज व्हाईड स्पेस असेल तर 100 मायनस पॅकिंग एफिशियन्सी, आणि फ्रॅक्शन ऑफ व्हाईड स्पेस असेल, फ्रॅक्शन ऑफ व्हाईड स्पेस तर 1. हे 1 का आलं? त्याचं कारण आपण एक युनिट गृहीत जर धरलं व्हॉल्यूम युनिट सेलचं, ओके, त्यातलं एक पैकी पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे ऑक्युपाइड स्पेस, आणि राहिलेला असेल अनऑक्युपाइड स्पेस, ज्याला आपण म्हणतो व्हाईड स्पेस. अशा प्रकारे या 3 डेफिनेशन्स आहेत. ओके, तर ह्या डेफिनेशन्स इथं
मी मोडतोय आणि तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन तिकडचं पॅकिंग फ्रॅक्शन वगैरे सांगतोय. आपल्याला माहिती आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल किंवा बॉडी सेंटर्ड असेल किंवा फेस सेंटर्ड असेल. ओके, जेवढे जास्त ऍटम्स तेवढी पॅकिंग फ्रॅक्शनची किंमत जास्त असते. कशी असते तर जास्त असते. पहा इथं थोडक्यात सांगतो मी. हे आपल्याला फक्त कॅरेक्टरिस्टिक्स माहित असणं आवश्यक आहे. तुम्हाला सगळ्यांना युनिट सेल माहिती आहे. मी अगोदर काढतो एससीसी प्रकारची युनिट सेल. तुम्हाला एससीसी प्रकारची युनिट सेल काढता येते. ठीक आहे, सगळ्यांना सगळ्याच प्रकारचे युनिट सेल काढता येतात. आता ओके, हे पहा ही युनिट सेल काढतो मी. आता कन्स्टिट्यूएंट पार्टिकल फक्त कॉर्नरलाच काढतो, छोटे छोटेच काढतो, कारण मोठे काढले तर तुम्हाला ते लक्षात येत नाही, किंवा थोडेसे मोठे काढण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, चला. आणि कन्स्टिट्यूएंट पार्टिकल ते काय लहान असतात. ते जर आपण सिंपल क्यूबिक युनिट सेल काढले तर त्यांच्या एज एवढे ते असतात. पहा इथं ओके, ही कोणती युनिट सेल आहे? सिंपल क्यूबिक युनिट सेल. आता पहा हे कॉर्नर आहे, इथं मी काढतोय हा एवढ्या प्रकारचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकल. सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल तर त्याच्या शेजारी दुसरा. हे जर कॉर्नर असेल, ओके, इथं आपण कॉर्नर गृहीत धरलं, हे गृहीत धरलं इथं. नंतर इथं मी काढताना असं काढतोय आणि इथं हे कॉर्नर धरलं गृहीत, तर हे मी अशा प्रकारे काढतो. आता ही जी जागा आहे ती अनऑक्युपाइड आहे आणि जी जागा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलने व्यापलेली आहे तिला ऑक्युपाइड असं म्हणतो. ही 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 जागा ऑक्युपाय केली आणि रिकामी व्हायली. ही एससीसी आहे. एससीसी या प्रकारच्या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती आहेत तुम्हाला माहिती आहे. 1/8 × 8 म्हणजे एकच ऍटम आहे. ओके, किती तर एकच ऍटम आहे. सिंपल क्यूबिक प्रकारच्या युनिट सेल मध्ये किंवा त्याच्या प्रकारच्या क्रिस्टल सिस्टीम मध्ये पॅकिंग फ्रॅक्शन किती असतं? 0.524 असतं. पॅकिंग इफिशियन्सी किती असते? 0.524 × 100 केलं तर 52.4% ही पॅकिंग इफिशियन्सी असते. आणि मग व्हाईट स्पेस किती? 100. इकडे पहा ती व्हाईट स्पेस कशी आली? जर 100 पैकी आपण जर पाहिलं तर 52.4 ही पॅकिंग फ्रॅक्शन असेल, सॉरी पॅकिंग इफिशियन्सी असेल, तर 100 - 52.4 याची जर आपण वजाबाकी केली तर येतं 47.6. हे काय आहे? 47.6 ही व्हाईट स्पेस आहे. एक व्हॉल्यूम पैकी 0.524 ऑक्युपाय केलेली आहे. त्यालाच 1 × 100 केलं तर मिळतं पॅकिंग इफिशियन्सी. 100% जागेपैकी काय सांगतो? या युनिट सेलच्या 100% जागेपैकी 52.4% जागा ही कन्स्टिट्यूएंट पार्टिकलने व्यापलेली आहे आणि 47.6% जागा ही रिकामी आहे. ही रिकामी आहे. कोणत्या प्रकारच्या युनिट सेल मध्ये? एससीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये. आता इथं काढतो मी बीसीसी. कोणती काढतोय पहा, तर बीसीसी प्रकारची युनिट सेल काढत आहे. आपण जर घेतलं हे पहा इथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल काढतोय आणि पुन्हा मध्ये एक काढला, मध्ये असतो सेंटरला. तर इथं मात्र याच्या तुलनेत इतर रिकामी जागा कशी असणार आहे? तर कमी असणार आहे. बीसीसी मध्ये कमी आहे. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल मध्ये एक व्हॉल्यूम पैकी 0.68 व्हॉल्यूम हे ऑक्युपाय केलं जातं. त्याचं कारण काय? तर आपल्याला माहिती आहे इथं जर आपण पाहिलं तर फक्त एकच ऍटम आहे आणि बीसीसी मध्ये 1/8 × 8 ओके प्लस 1 असं जर आपण पाहिलं 1 + 1 किती? तर 2 पार्टिकल्स आहेत. बीसीसी मध्ये नंबर ऑफ ऍटम्स 2 आहेत म्हणून 1 से भले 2 ऍटम असल्या कारणाने जास्तीत जास्त जागा इथं व्यापली जाते. म्हणून बीसीसी चं पॅकिंग फ्रॅक्शन 0.68, त्याची पॅकिंग इफिशियन्सी 68. ओके, 0.68 × 100 म्हणजे किती? 68.0 आणि 100 पैकी 68 एवढी जागा पॅकिंग इफिशियन्सी असेल तर व्हाईट स्पेस काय? 32.0. आताच आपण फॉर्म्युला पाहिला होता. पर्सेंटेज व्हाईट स्पेस काय? पर्सेंटेज व्हाईट स्पेस इज इक्वल टू पॅकिंग इफिशियन्सी मायनस पर्सेंटेज व्हाईट स्पेस इज इक्वल टू 100 - पॅकिंग इफिशियन्सी. अशा प्रकारे आपण काढत असतो. तर 32% जागा ही रिकामी असते. कोणत्या प्रकारच्या युनिट सेल मध्ये?
बीसीसी प्रकारच्या युनिट सेलमध्ये. आणि एफसीसी मध्ये काय असतं सांगा? एफसीसी मध्ये काय असतं आपल्याला माहिती आहे, सांगा एफसीसी मध्ये काय असतं? तर एफसीसी प्रकारची युनिट सेल जर आपण म्हटलं, कोणत्या प्रकारची? एफसीसी प्रकारची युनिट सेल जिथं काढतोय, एफसीसी प्रकारची युनिट सेल कन्स्टिट्यूएंट पार्टिकल इथं 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 आणि 1 2 3 4 5 आणि 6 सगळे जर मी मोठे काढले तर तुम्हाला ते ओळखूच येणार नाही. म्हणून इथं कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स किती? कॉर्नरचा 1 आणि फेसेसचे 3 असे किती? तर 4 असतात. म्हणून इथं एकच पार्टिकल होता तर रिकामी जागा जास्त होती, पॅकिंग फ्रॅक्शन कमी होतं. इथं 2 ऍटम असल्यामुळे पॅकिंग फ्रॅक्शन जास्त, एम्प्टी स्पेस कमी. इथे मात्र 4 ऍटम, टोटल नंबर ऑफ ऍटम्स किती तयार होतात छोटे छोटे मिळून, म्हणजे 1/8 असेल 1/2 असेल, तर यांचं सगळ्यांचं गेट टुगेदर 4 येतं. म्हणून एफसीसी असेल किंवा एचसीपी असेल यांचं 1 पैकी 0.74 हे पॅकिंग फ्रॅक्शन आहे. पॅकिंग इफिशियन्सी 74% आणि पर्सेंटेज व्हाईट स्पेस ही 26% आहे. म्हणून आपण मागच्या लेक्चरमध्ये पण पाहिलं की कोणती पॅकिंग, तर हेक्सागोनल क्लोज पॅकिंग किंवा एफसीसी पॅकिंग यांची इफिशियन्सी जास्त असते. इफिशियन्सी जास्त असते म्हणजे त्यांनी जास्तीत जास्त जागा व्यापलेली असते, त्यांनी जास्तीत जास्त जागा व्यापलेली असते. या प्रकारच्या युनिट सेल जास्त जड असतात, याच्यापेक्षा याच्या जास्त जड असतात यापेक्षा. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग एफिशियन्सी अँड पर्सेंटेज व्हाईट स्पेस. ओके, या प्रकारे आपण पाहिले. आणि म्हणून मी तुम्हाला म्हणेन की जी जागा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलला व्यापलेली आहे युनिट सेलची, तिला पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं असतं. काय म्हणायचं असतं? पॅकिंग फ्रॅक्शन म्हणायचं असतं. जिथं जिथं पार्टिकलनं जागा व्यापलेली असते त्याला पॅकिंग फ्रॅक्शन. पॅकिंग फ्रॅक्शनला जर आपण 100 न मल्टिप्लाय केलं म्हणजे पर्सेंटेज मध्ये जर विचार केला, पॅकिंग फ्रॅक्शन म्हणजे युनिट सेलची जी जागा आहे, युनिट सेलची जी जागा आहे 100% किती वापरली गेली याला पॅकिंग इफिशियन्सी म्हटलं जातं. आणि जी जागा रिकामी असते युनिट सेल मध्ये त्याला आपण व्हाईड स्पेस असं म्हणतो. कोणती स्पेस? व्हाईड स्पेस, रिकामी जागा असं म्हणत असतो. आता तसेच आपल्याला एमसीक्यू साठी हे तेवढंच महत्वाचं आहे. पुढे आपल्याला याला डिराइव्ह करायचंय, हे इतकंच कळालं, त्याच्यासाठी आपल्याला पुढे डेरिव्हेशन आहे. नंतर पुढे पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबिक सिस्टीम. मी तुम्हाला सांगतो की हे सर्व एक एक पॉइंट हा तुम्हाला एमसीक्यू साठी तेवढाच महत्वाचा आहे. काही फॉर्म्युले इथं आहेत, पॅकिंग फ्रॅक्शन, पॅकिंग इफिशियन्सी यावरती देखील तुम्हाला एमसीक्यू असतात. तर चला पुढे पाहूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबिक सिस्टीम. ओके, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबिक सिस्टीम. आता काय काय कॅरेक्टरिस्टिक असतात ते आपल्याला पाहायचे. इथं 9 कॅरेक्टरिस्टिक दिले तर पहा, इथं कॅरेक्टरिस्टिक दिले. इथं कोणत्या प्रकारचे युनिट सेल? इथं दिलं तर सिंपल क्यूबिक युनिट सेल. कोणतं दिलं तर? सिंपल क्यूबिक युनिट सेल. नंतर बॉडी सेंटर्ड युनिट सेल आणि नंतर फेस सेंटर्ड युनिट सेल. ओके, हे मोडून मी एकदा पुन्हा काढण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करता येतील. काय करता येईल आपल्याला? कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करता येतील. लक्षात ठेवायचं तुम्हाला फॉर्म्युले जे आहेत, डेन्सिटीचा फॉर्म्युला असेल किंवा एज लेंथ असेल किंवा रेडियस असेल, यांचा देखील फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, आता काढतो मी अगोदर आपल्याला एससीसी, बीसीसी आणि एफसीसी प्रकारच्या युनिट सेलचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे. ठीक आहे, अगोदर काढतो मी एससीसी. ओके, आताच आपण काढली होती, परत पुन्हा काढतो आपण. कॅरेक्टरिस्टिक्स पाहायचे आपल्याला. ओके, आणि असं गृहीत धरा मी फक्त पुढचे 4 काढतोय, मागचे पण 4 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात. ठीक आहे, चला काढतोय. पाहिजे तुम्ही म्हणता सर एवढे का काढले मोठे? त्याचं कारण कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स जर आपण पाहिलं तर इथं सिंपल क्यूबिक मध्ये दोन्ही पण एकमेकाला चिटकून असतात. फक्त डायग्राम काढतो आपण वेगळ्या पद्धतीने. ओके, 1 2 3 4
यांच्या मागे देखील मी असं सांगतोय, यांच्या मागे देखील काय असतं तर पार्टिकल्स असतात, यांच्या पाठीमागे पण काय असतं तर पार्टिकल्स असतात, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ही एससीसी आहे. ओके, नंतर मी काढतोय बीसीसी. कोणती काढतोय पहा, बीसीसी प्रकारची युनिट सेल काढत आहे. ठीक आहे, कन्स्टिट्यूएंट पार्टिकल 1 2 3 4 आणि ऍट द सेंटर ऑफ बॉडी 5. ही झाली बीसीसी. आणि आता काढतोय मी एफसीसी. आता काय काढतोय मी पहा, तर एफसीसी प्रकारची काढतोय. ओके, ह्या प्रकारचे अरेंजमेंट असणार आहे. तर चला पहिला पाहू आपण कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये. नंबर 1 ऍटॉमिक रेडियस. कोणती? ऍटॉमिक रेडियस. ज्या सिंपल क्यूबिक क्रिस्टल असेल, हे जे ऍटम्स असतात का, ऍटम्स यांची ऍटॉमिक रेडियस किती असते? यांची ऍटॉमिक रेडियस किती असते? तर तुमच्या माहितीसाठी पहा, इथं आपल्याला रिलेशन दिलेलं आहे. ऍटॉमिक रेडियस आर साठी काय, तर सिंपल क्यूबिक युनिट सेल असताना आपल्याला माहिती आहे, ही जर म्हटलं सिंपल क्यूबिक युनिट सेल आहे, ही काय बरं, ही एज आहे. ही काय तर एज. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ही जी एज आहे, ही 2 कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची रेडियस असते. काय असते तर 2 कन्स्टिट्यूएंट पार्टिकलची रेडियस. म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये ही जी रेडियस हे आहे, आपल्याला ऍटमची रेडियस, कोणत्याही ऍटमची रेडियस किती आहे, तर r इज इक्वल टू हे पहा a/2. r इज इक्वल टू a/2 एवढी आहे. रेडियस ऑफ एवरी स्फियर इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू a/2. a/2 का, तर तुम्ही पाहू शकता ही जी एज आहे, ही एज 2 पार्टिकलचे अर्धे अर्धे भाग आहेत. 2 पार्टिकलचे अर्धे अर्धे भाग आहेत. चला, r इज इक्वल टू a/2. आणि तुम्ही यालाच असंही म्हणू शकता, मग सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एज साठी काय फॉर्म्युला आहे, तर एज हे इज इक्वल टू 2r. इज इक्वल टू 2r असाही फॉर्म्युला आहे. दोन्ही एकाखाली एक रिलेशन्स आहेत. इथे पहा ऍटॉमिक रेडियस काय असते सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये, तर कोणत्याही ऍटमच्या रेडियस साठी फॉर्म्युला आहे r इज इक्वल टू a/2. ओके, आणि मग एज किती असते, इथे तुम्ही पाहू शकता रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल. यालाच हे दोन जर इकडे घेतले तर आपल्याला फॉर्म्युला मिळतो a इज इक्वल टू 2r. इथं a इज इक्वल टू 2r असा फॉर्म्युला आपल्याला मिळतो. नंतर बीसीसी प्रकारची युनिट सेल. कोणती? बीसीसी प्रकारची युनिट सेल. आपण जर पाहिलं सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 2 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स हे एकदम चिटकून असतात. कसे असतात तर चिटकून असतात. पण बीसीसी मध्ये मात्र सेंटरला कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असल्यामुळे इथं काय असतं, इथं अंतर असतं. काय असतं, 2 पार्टिकल्स मध्ये अंतर असतं. खालच्या 2 पण, वरच्या 2 पण, मागच्या 2 पण, इकडच्या 2 पण. ठीक आहे, अंतर वाढतं म्हणून फॉर्म्युला चेंज होतो. बीसीसी प्रकाराच्या युनिट सेल मध्ये जर आपण पाहिलं तर ऍटॉमिक रेडियसचा फॉर्म्युला कोणता आहे, तर तुम्हाला माहिती आहे, इन अ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल r इज इक्वल टू ऍटमची रेडियस किती असते, तर ऍटमची जी रेडियस आहे जो सेंटर पासून आपण पाहतो, ऍटमची रेडियस म्हणजे काय लक्षात ठेवा, स्फियर म्हणजे ऍटम, तर ही जी रेडियस आहे, ओके, डिस्टन्स फ्रॉम द न्यूक्लियस ऑफ अ स्फियर टू द एक्सटर्नल रिजन, ओके, इज कॉल्ड ॲज अ ऍटॉमिक रेडियस. म्हणजे सेंटर पासून त्याच्या शेवटच्या सेल पर्यंतचं अंतर जे असेल त्याला आपण ऍटॉमिक रेडियस असं म्हणतो. बीसीसी मध्ये तो काय फॉर्म्युला आहे, तर बीसीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये असलेल्या कन्स्टिट्यूएंट पार्टिकलच्या रेडियस साठी फॉर्म्युला आहे, तो आहे √3/4 into a. अंडर ओके, रेडियस ऑफ constituent particle in body centered cubic unit cell is equal to √3/4 into a. ओके, आणि एजचं आणि याचं काय रिलेशन आहे, एज जर काढायचं असेल तर काय बरं, a इज इक्वल टू, पहा ना, a इज इक्वल टू, इथं पहा रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल. इथं काय फॉर्म्युला आहे तर आपल्याला माहिती आहे
जर रेडियस ऑफ बीसीसी ॲटम इज इक्वल टू √3/4 इंटू ए असेल तर एज कसे असेल, एज काढायचे असेल तर फॉर्म्युला कोणता आहे, ए इज इक्वल टू ओके इकडचे 4 इकडे गुणाकारात 4 भागिले √3 इंटू आर. ओके ए इज इक्वल टू 4/√3 इंटू आर. ओके हे यांचं रिलेशन असेल. हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. तुम्ही जर कोणताही हा फॉर्म्युला लक्षात ठेवला, एससीसी साठी, बीसी साठी हा ठेवला, एफसी साठी दुसरा ठेवला, तर आपला रेडियस माहित असेल, रेडियसचा फॉर्म्युला माहित असेल तर आपला एजचा फॉर्म्युला सहज तयार करता येतो. नंतर एफसीसी प्रकारचे जे युनिट सेल असतात, एफसीसी प्रकारचे जे युनिट सेल असतात त्यांच्यामध्ये असलेले जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांची रेडियसचा फॉर्म्युला कोणता आहे, तर तो फॉर्म्युला आहे पाहिजे R इज इक्वल टू a/2 √2. एफसीसी प्रकारचे जे काही युनिट सेल असतात त्यांच्यामध्ये जे स्पियर असतात, त्यांच्यामध्ये जे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स असतात त्यांचा फॉर्म्युला काय आहे रेडियस काढण्याचा, तर तो फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू a/2 √2. हा फॉर्म्युला आहे. ओके या प्रकारचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल, तर आपण असे म्हणू शकतो जर तुम्हाला आर दिलेला असेल, ह्या किमती माहितीच आता, एज लेंथ काढायचा असेल तर फॉर्म्युला काय चेंज होऊ शकतो, तर तो फॉर्म्युला ए इज इक्वल टू 2 इंटू आर असाही फॉर्म्युला तो तयार होतो. एक मिनिट, इकडचं कोणतं आहे, आर इज इक्वल टू a/2 √2. तर ठीक आहे, ए इज इक्वल टू हा एक मिनिट, इथं फॉर्म्युला चेंज होईल, ए इज इक्वल टू 2 इंटू आर. ठीक आहे, करेक्शन करून घ्या, 2 इंटू आर अशा प्रकारचा तो फॉर्म्युला असेल. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा, हे खूप महत्त्वाचे आहे रेडियस काढण्यासाठी, पुढे आपल्याला डेन्सिटी देखील काढण्यासाठी. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, रेडियस ऑफ ॲटम इज इक्वल टू a/2, r इज इक्वल टू a/2 आहे. बीसीसी मध्ये रेडियस काढण्यासाठी फॉर्म्युला कोणता आहे, तर √3/4 इंटू ए आहे. एफसीसी मध्ये काय आहे, तर r ॲटॉमिक रेडियस इन एफसीसी टाइप ऑफ युनिट सेल इज इक्वल टू a/2 इंटू 2 इंटू √2. आता ए म्हणजे काय तुमच्या ओळखीसाठी पण, आर म्हणजे रेडियस असतं आणि ए म्हणजे काय, तर ए म्हणजे असतं एज लेंथ. ए म्हणजे काय असतं, तर एज लेंथ असतं. ओके ए म्हणजे काय, तर एज लेंथ. ही जी काय आहे तिला आपण म्हणतो एज लेंथ. काय म्हणतो आपण, तर एज लेंथ असं म्हणत असतो. आणि रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल हेही माहिती आहे. ए इज इक्वल टू आर, एससीसी मध्ये एज लेंथ ए ऑफ बीसीसी इज इक्वल टू 4/√3 इंटू आर. आणि एफसीसी मध्ये एज लेंथ ए, एज लेंथ म्हणजे काय, तर पहा एससीसी मध्ये हे झालं ए इज इक्वल टू 2r. बीसीसी मध्ये ही जी एज आहे ना, हिची लेंथ फॉर्म्युला आहे पुढे आपल्याला काढायचं आहे प्रॉब्लेम मध्ये, तर ही जी एज आहे हिचं डिस्टन्स किती आहे, तर हे फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, ए इज इक्वल टू 4/√3. आणि तुम्हाला इथं ॲटमची रेडियस दिलेली असते. त्याच प्रकारे आपण जर पाहिलं तर एज लेंथ काढायची असेल कोणाची, एफसीसीची एज लेंथ म्हणजे कोणती, ही असेल किंवा ही असेल किंवा ही असेल. तर एज लेंथ इन एफसीसी टाइप ऑफ युनिट सेल काढायचे असेल तर त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू √2 इंटू आर. ओके ए इज इक्वल टू ए म्हणजे काय, एज लेंथ. ए म्हणजे काय, तर एज लेंथ. हा भाग जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल, आर दिलेला असेल तर ए इज इक्वल टू 2 इंटू आर हे आहे. म्हणजे हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात आलं, हे लक्षात आलं. त्यानंतर कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर तो 6 आहे. किती आहे, तर 6 आहे. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा एका लेयर मधल्या 4 आणि टॉप आणि बॉटम अशा किती 6च्या संपर्कात येत असतो. कितीच्या संपर्कात येतो, तर 6च्या संपर्कात येतो. विदिन लेयर 4 एकाच लेयर मध्ये किती असेल तर आपण असं काढू शकतो, हा कॉन्स्टंट पार्टिकल. ओके 1 2 3 4 हे विदिन लेयर 5 आणि 6 अशा 6 कोऑर्डिनेशन नंबर आहे.
सिंपल क्यूबिक युनिट सेल मधला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. बॉडी सेंटर्ड मधला जो कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे याचा कॉन्टॅक्ट जर आपण पाहिलं तर वरचे 4 आणि खालचे 4 यांच्या संपर्कात येतो, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर किती, तर तो आहे 8. किती आहे पहा 8. जसं आपण पाहिलं सिंपल क्यूबिक मध्ये हे जे कॉर्नरचे कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे, कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा जसा 8 युनिट सेल मध्ये डिस्ट्रीब्यूट केला जातो तसा तो 8 च्या कॉन्टॅक्ट मध्ये असतो. कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये 8च्या 6च्या कॉन्टॅक्ट मध्ये. कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल विथिन लेयर 4 आणि एक वरच्या आणि एक खालच्या अशा 6च्या तो संपर्कात असतो. ओके. आणि बॉडी सेंटर्ड मधला कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल हा कुठं वरच्या 4 आणि खालच्या 4 अशा 8च्या संपर्कात असतो, म्हणून कोऑर्डिनेशन नंबर बॉडी सेंटर्ड क्यूबिकचा 8 आहे. आणि एफसीसी मध्ये जर आपण पाहिलं, मागच्याच लेक्चर मध्ये आपण पाहिलं होतं एफसीसी प्रकारची युनिट सेल, तर त्या प्रकारच्या युनिट सेल मध्ये मात्र कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर त्यामध्ये विथिन लेयर जर आपण पाहिलं एफसीसी किंवा सीसीपी तर त्यांच्या 6च्या संपर्कात आहे. नंतर वरच्या 3 आणि खालच्या 3 असा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर 12 आहे. किती 12 हा कोऑर्डिनेशन नंबर आहे. हे लक्षात ठेवा. एससीसी 6 कोऑर्डिनेशन नंबर, बीसीसी 8 कोऑर्डिनेशन नंबर आणि एफसीसी किंवा एचसीपी यांचा कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे. पॅकिंग फ्रॅक्शन आताच आपण पाहिलं होतं थोड्या वेळापूर्वी. पॅकिंग फ्रॅक्शन सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये पॅकिंग फ्रॅक्शन किती आहे, तर 0.52 आहे. किती आहे 0.52 एवढं पॅकिंग फ्रॅक्शन हे आहे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये. बॉडी सेंटर्ड मध्ये किती आहे 0.68 आणि एफसीसी मध्ये किती 0.74. हे आपण आताच थोड्या वेळापूर्वी पाहिलं होतं. एससीसी, बीसीसी, एफसीसी, एचसीपी त्यात कमी फ्रॅक्शन वापरले गेलेलं सिंपल क्यूबिक मध्ये, नंतर बीसीसी मध्ये, नंतर एफसीसी मध्ये आणि नंतर एचसीपी आणि एचसीपी हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि फेस सेंटर्ड क्यूबिक क्लोज पॅकिंग दोघांचं पॅकिंग फ्रॅक्शन सारखंच आहे. नंतर जर तुम्हाला पॅकिंग फ्रॅक्शनची किंमत माहित असेल तर पॅकिंग इफिशियन्सी फक्त पर्सेंटेज मध्ये. पॅकिंग इफिशियन्सी सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 52%, एफसीसी बीसीसी मध्ये 68% आणि इकडं 74%. पॅकिंग फ्रॅक्शन इनटू पर्सेंट इज कॉल्ड एज अ पॅकिंग इफिशियन्सी. जसं पॅकिंग इफिशियन्सी जर काढायची असेल तर आपण आताच फॉर्म्युला पाहिला होता. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू पॅकिंग फ्रॅक्शन इनटू 100. म्हणून ह्या किमती तुम्हाला ऑलरेडी वरील झालेल्या आहेत. पॅकिंग इफिशियन्सी किती आहे सिंपल क्यूबिकची 52%, बीसीसी ची 68%, ओके, आणि एफसीसी ची 74% एवढी आहे. त्यानंतर पर्सेंटेज स्पेस ऑक्युपाइड ऑफ युनिट सेल म्हणजेच जी जागा व्यापलेली असते. जसं सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये किती पर्सेंट जागा व्यापलेली आहे म्हणजेच पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजेच काय पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंटेज स्पेस ऑक्युपाइड बाय युनिट सेल. ओके, म्हणजे पर्सेंटेज स्पेस ऑक्युपाइड बाय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स ऑफ युनिट सेल ही किती आहे बीसीसी एससीसी ची किती आहे 52%, बीसीसी ची 68% आणि एफसीसी ची 74%. तुम्ही म्हणता सर वरची आणि खालची किंमत सारखी दिसतात. मग तुम्हाला सांगायचे मला तुम्हाला सांगायचे की पॅकिंग इफिशियन्सी म्हणजेच पर्सेंटेज ऑक्युपाइड बाय कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इन युनिट सेल. फक्त प्रश्न कधी तुम्हाला असा विचारला तर तुम्ही कन्फ्यूज होणे म्हणून सर्व प्रकारचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण इथे पाहत आहोत. नंतर जसं इथं एखादी युनिट सेल असेल ही समजा आपण म्हटलं 100% 52.4% जागा ही कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं व्यापलेली आहे. मग रिकामी जागा किती, तर रिकामी जागा तुम्ही म्हणता 100 वजा 52.4 म्हणजे किती येते ती 47.6. मग 47.6 ही जागा कशी आहे अनऑक्युपाइड, म्हणून त्याला आपण म्हणतो काय म्हणतो पहा पर्सेंटेज व्हाईड स्पेस ऑफ युनिट सेल. पर्सेंटेज मध्ये रिकामी जागा पर्सेंटेज व्हाईड स्पेस ऑफ युनिट सेल ही किती आहे
तर सिंपल क्यूबिक मध्ये 48%. तुम्ही म्हणता सर वरती तुम्ही लिहिलं 47.6 मग इथं 48 का, तर हे राऊंड फिगर घेतले. ओके, 47.5 च्या पुढं म्हणजे 47.6 असेल तर त्याला नियर अबाउट काय म्हणतो आपण, तर 48% असं म्हणतो. मग हे जे घेतलं आपण हे काय घेतलं तर राऊंड फिगर घेतलेलं आहे. ओके, पर्सेंटेज व्हाईड स्पेस ऑफ युनिट सेल किती आहे, 48%, राऊंड फिगर. नंतर बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये किती आहे, जर 68% जागा व्यापलेली असेल युनिट सेलची तर शिल्लक किती राहते, 32% राहते. आणि एफसीसी मध्ये जर 74% ही पॅकिंग इफिशियन्सी म्हणा किंवा पर्सेंटेज ऑक्युपाइड बाय कन्स्टिट्यूएंट पार्टिकल असेल तर 100 मायनस 74 किती शिल्लक राहते, 26%. ही कशात आहे, पर्सेंटेज व्हाईड स्पेस आहे, पर्सेंटेज व्हाईड स्पेस आहे. त्यानंतर इथं नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल. ओके, काय पाहतोय ते पहा, आपल्याला पाहिजे इथं नंबर, हा नेम झालं तर इथं नंबर लिहिलंय मी. तुम्हाला माहिती आहे नंबर ऑफ पार्टिकल्स कोणत्या युनिट सेल मध्ये किती आहेत, तर सांगता येईल तुम्हाला. मला माहिती आहे की आपण ज्या दिवशी टाइप्स ऑफ युनिट सेल पाहिल्या होत्या त्याच दिवशी आपल्याला पार्टिकल्स देखील माहित झाले होते. नंबर ऑफ पार्टिकल्स पर युनिट सेल. सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये नंबर ऑफ ऍटम्स किती असतात, पार्टिकल्स किती असतात, आपल्याला माहिती आहे ही सिंपल क्यूबिक प्रकारची युनिट सेल आहे. कॉर्नरचा कन्स्टिट्यूएंट पार्टिकलचं कॉन्ट्रीब्युशन किती असतं, किती असतं हे तुम्हाला माहिती आहे. सिंपल क्यूबिकला 8 कॉर्नर असतात, एकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं, म्हणून 1/8 × 8 किती असेल, तर नंबर ऑफ पार्टिकल्स किती आहेत सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये, नाही तर तुम्ही म्हणताना 8 येतं. 8 आहेत का, 8 वेगवेगळे कन्स्टिट्यूएंट पार्टिकल येतं, एकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8 असतं. ओके, 1/8 एकाचं कॉन्ट्रीब्युशन असे 8 आहेत, म्हणून 1/8 × 8 किती झालं, 1. नंबर ऑफ पार्टिकल्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू 1. बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये किती आहेत, तर आपल्याला माहिती आहे बॉडी सेंटर्ड क्यूबिक मध्ये 8 कॉर्नरला 8 कन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहेत, म्हणून 1/8 × 8 इज इक्वल टू 1 असेल. आणि बीसीसी मध्ये सेंटरला जो 1 असतो तो पूर्ण बॉडी मध्ये असतो, तो त्याने पूर्ण जागा व्यापलेली असते म्हणा, किंवा त्याचं पूर्ण कॉन्ट्रीब्युशन असतं, म्हणून कॉर्नरचा 1 आणि बॉडीच्या सेंटर मधला 1 टोटल किती झाले, 2. एक सेंटर ऑफ बॉडी आणि कॉर्नरचा मिळून 2. म्हणून नंबर ऑफ पार्टिकल्स इन युनिट सेल ऑफ बीसीसी किती, तर 2 आहेत. आणि एफसीसी प्रकारची जी युनिट सेल आहे तिथं नंबर ऑफ पार्टिकल्स किती, तर एफसीसी मध्ये जर आपण विचार केला तर आपल्याला माहिती आहे 1/8 × 8 म्हणजे 1. आणि त्याचबरोबर हे जे असतात ऍट द सेंटर ऑफ फेस, अर्ध या युनिट सेल मध्ये व्यापलेलं असतं आणि अर्ध वरच्या युनिट सेल मध्ये गेलेलं असतं, म्हणून 1/2. आणि किती फेसेस आहेत, तर हा एक फेस, हा दुसरा फेस, हा तिसरा फेस, हा चौथा फेस, हा 5वा फेस आणि हा 6वा फेस. युनिट सेलला फेस किती असतात, 6. क्रिस्टलला फेस किती असतात, 6. ओके, म्हणून 1/2 × 6, हाफ × 6 3, 1 + 3 मग किती येतं, 4. टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स किती येतं, 4. एफसीसी प्रकारच्या युनिट सेल मध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स किती, 4 आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला पाहिजे डेन्सिटी ऑफ युनिट सेल, जी की पुढे आपल्याला काढायची आहे. सिंपल क्यूबिक युनिट सेल साठीचा फॉर्म्युला वेगळा, बीसीसी साठी वेगळा आणि एफसीसी साठी वेगळा आहे. तर पहा इथं फॉर्म्युला कोणता आहे, तर डेन्सिटी ऑफ युनिट सेल. ओके, डेन्सिटी डी किंवा त्याचबरोबर रो न देखील दाखवलं जाते. त्याचबरोबर डेन्सिटी आपण रो या लेटर न देखील आपण डिनोट करत असतो. डेन्सिटी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल काय फॉर्म्युला आहे, तर तो आहे A/Na³. ए म्हणजे काय असेल, तर ते ऍटम असेल. हे काय असेल, तर ऍटम असेल. आपल्याला माहिती आहे एससीसी मध्ये किती ऍटम्स येतात, एकच आहे. ओके, इथं आपण असे लिहू शकता, नुसतं ए जर लिहिलं तर चालतं. D इज इक्वल टू एरिया ऑफ वन ऍटम डिवाइडेड बाय Na³. डेन्सिटी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅविंग अ फॉर्म्युला D इज इक्वल टू A/Na³. ओके, हे म्हणजे काय, ऍटम किती, तर एक. एरिया ऑफ वन ऍटम, एरिया ऑफ वन ऍटम डिवाइडेड बाय एन म्हणजे काय, अवोगॅड्रो नंबर. आणि हे ए म्हणजे काय, स्मॉल ए इज अ नोटेशन फॉर एज. कशासाठी येतं, एज. ओके, एज लेंथ ज्याला आपण म्हणतो. म्हणून सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता आहे, D इज इक्वल टू A/Na³. ओके,
आता डेन्सिटी ऑफ BCC 2A, काय तर 2A अपॉन NA क्यूब. दोन कशासाठी? कारण इथं पार्टिकल्स किती, तर इथं आपल्याला पार्टिकल्स दोन आहेत, म्हणून D इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ BCC इज इक्वल टू 2 into A अपॉन NA क्यूब. आणि EFCC साठी फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला माहिती आहे. EFCC प्रकारच्या युनिट सेल मध्ये 4 ॲटम्स आहेत, म्हणून फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ EFCC टाइप ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 4A अपॉन NA क्यूब. अशा प्रकारे हे आहेत कॅरेक्टरिस्टिक्स. हे सर्व फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्ही एकदा दोनदा तीनदा ते लिहून लक्षात ठेवू शकता. ओके, तर हे झाले कॅरेक्टरिस्टिक्स, त्याचबरोबर वरच्या काही इम्पॉर्टंट टर्म्स. सो प्लीज एकदा हे पाहून घ्या आणि ह्या गोष्टी क्लिअर करत चला. लक्षात आहे? ठीक आहे. आता कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबिक सिस्टीम लक्षात आलं का? तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ क्यूबिक सिस्टीम आपण पाहिले, तर कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेत आपण? तर ह्या तीन सिस्टीम ज्या आहेत, सिंपल क्यूबिक युनिट सेल असेल, बॉडी सेंटर्ड असेल आणि फेस सेंटर्ड, यांचे हे महत्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ओके, ॲटॉमिक रेडियस साठी कोणता फॉर्म्युला आहे? मग आता सिंपल क्यूबिक युनिट सेल साठी फॉर्म्युला आहे R इज इक्वल टू A/2, म्हणजेच ॲटॉमिक रेडियस ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल हॅव्हिंग फॉर्म्युला R इज इक्वल टू A/2. BCC साठी फॉर्म्युला कोणता आहे? R इज इक्वल टू √3/4 इंटू A. आणि FCC ची रेडियस काढायची असते तर R इज इक्वल टू A/2 √2 हा आहे. आणि इथे दिले रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल. एकाच युनिट सेलची रेडियस आणि एज लेंथ यांच्यामध्ये काय रिलेशन आहे ते फॉर्म्युला इथं आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे कधी रेडियस दिला असेल तर आपल्याला एज लेंथ देखील काढता येतो. ओके, सो रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस ऑफ युनिट सेल. तर सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये एज लेंथ जी असते सिंपल क्यूबिक मध्ये, ही जी एज असते ना, ही जी एज असते ती किती असते? एज ऑफ सिंपल युनिट सेल इज ट्वाइस ऑफ ॲटॉमिक रेडियस. म्हणून A इज इक्वल टू 2R. आणि एज लेंथ ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक किती आहे? तर A ऑफ म्हणजे एज लेंथ ऑफ बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू 4/√3 इंटू R एवढी आहे. FCC प्रकारच्या युनिट सेल मध्ये जर आपण पाहिलं तर एज लेंथ ऑफ FCC टाइप ऑफ युनिट सेल इज इक्वल टू 2/√2 इंटू R. इथे दिसत नसेल तर काढतोय 2/√2 इंटू R हे आहे. कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? सिंपल क्यूबिक युनिट सेलचा कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे. म्हणजे सिंपल क्यूबिक युनिट सेल मधला हा जो कॉर्नरचा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल आहे तो कितीच्या संपर्कात आहे? इट इज इन कॉन्टॅक्ट विथ 6. ओके, कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये येतो? 6 च्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे. बॉडी सेंटर्ड मधला कितीच्या कॉन्टॅक्ट मध्ये? 8 च्या. आणि FCC मधला कोऑर्डिनेशन नंबर किती आहे? 12 आहे. आणि कोऑर्डिनेशन नंबर तुम्हाला माहिती आहे, एखादा ॲटम किती जणांच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये आहे त्याला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन नंबर. द कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल विच सराउंड हाऊ मेनी नंबर ऑफ अनदर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स इज कॉल्ड ॲज अ कोऑर्डिनेशन नंबर. नंतर पॅकिंग फ्रॅक्शन आपल्याला माहिती आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये 0.52 पॅकिंग फ्रॅक्शन आहे. एक एवढ्या व्हॉल्यूम पैकी 0.52, जसं आपल्याला माहिती आहे एक हे किती झालं? एक झालं. आणि याला काय म्हणतो आपण? हाफ म्हणतो. ओके, पण हाफच ते आपण असे लिहू शकतो ना, हाफच आपण 0.5 असे लिहू शकतो. म्हणून एक पैकी 0.52 म्हणजे जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त, आउट ऑफ 1 मोर दॅन हाफ. तर एक व्हॉल्यूम पैकी 0.52 एवढं पार्टिकल न जागा व्यापलेले असते सिंपल क्यूबिक मध्ये. इथं 0.68 एवढं व्हॉल्यूम व्यापलेलं असतं BCC मध्ये. आणि FCC मध्ये 0.74 1 व्हॉल्यूम पैकी 0.74 म्हणजे आपण म्हणू शकतो 3/4 एवढं व्हॉल्यूम हे कोणी व्यापलेलं असतं? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलनं. नंतर पॅकिंग इफिशियन्सी, पॅकिंग फ्रॅक्शन गुणिले 100 म्हणजे आपण म्हणू शकतो पर्सेंटेज ऑफ पॅकिंग फ्रॅक्शन इज कॉल्ड ॲज अ पॅकिंग इफिशियन्सी. तर सिंपल क्यूबिक मध्ये 52% पॅकिंग इफिशियन्सी आहे. सिंपल क्यूबिक मध्ये 52% आहे. बॉडी सेंटर मध्ये 68% पॅकिंग इफिशियन्सी.
FCC मध्ये 74% आहे. नंतर पर्सेंटेज स्पेस ऑक्युपाइड बाय युनिट सेल, इथं 52% आहे, इथं 68%, इथं 74. म्हणजेच 100% पैकी किती जागा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला व्यापलेली तिला आपण म्हणतो पर्सेंटेज स्पेस ऑक्युपाइड बाय युनिट सेल. मग तुम्ही म्हणता सर हे पण दिलं हे पण तुम्ही का दिलं? त्याचं कारण आहे तुम्हाला MCQ प्रश्न विचारत असताना वेगवेगळ्या शब्दांचा उल्लेख केला जातो, म्हणून MCQ च्या दृष्टीनं हे तेवढंच सगळं गोष्टी आजच्या महत्त्वाच्या. नंतर पर्सेंटेज व्हाईड स्पेस ऑफ युनिट सेल, 100% पैकी जर 52% जागा व्यापलेली असेल युनिट सेलची तर शिल्लक किती आहे? 48%. सिंपल क्यूबिक मध्ये 52% जागा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला व्यापलेली असते, 48% रिकामी असते. BCC मध्ये 68% जागा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला व्यापलेली असते, 32% रिकामी असते. आणि FCC मध्ये 74% जागा कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकलला युनिट सेलची व्यापलेली असते, 26% ही बाकी असते. नंबर ऑफ पार्टिकल्स किती असतात? तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सिंपल क्यूबिक मध्ये नंबर ऑफ पार्टिकल 1 असतो, बॉडी सेंटर्ड मध्ये 2 असतात, एक कॉर्नरचा एक मध्ये असलेला, आणि FCC मध्ये 4 असतात, एक कॉर्नरचा आणि 3 कोणते? तर 6 फेसेसचे मिळून 3, तर असे 4 आयटम्स असतात. आणि सिंपल क्यूबिक युनिट सेलचा डेन्सिटीचा फॉर्म्युला कोणता? तर डेन्सिटी किंवा रो ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू A/NA क्यूब. हे म्हणजे काय? एरिया ऑफ वन स्फिअर, एरिया ऑफ वन स्फिअर डिवाइडेड बाय n म्हणजे अवोगाड्रो नंबर आणि हे A म्हणजे काय? एज लेंथ. म्हणून डेन्सिटी ऑफ सिंपल क्यूबिक युनिट सेल इज इक्वल टू A/NA क्यूब. BCC चा फॉर्म्युला डेन्सिटी ऑफ BCC इज इक्वल टू 2A. 2 का? कारण 2 आयटम्स असतात. एका आयटमचा जसं 4/3, A म्हणजे काय असेल आपल्याला माहिती आहे, हा जो आयटम असतो हा कसा आहे? गोल आहे. मग 4/3 पाय r क्यूब हा त्याचा काय असतो? एरिया असतो. काय असतो? तर एरिया असतो. चला D 2A/NA क्यूब. आणि FCC प्रकारच्या युनिट सेलची डेन्सिटी ही फॉर्म्युला डेन्सिटी D इज इक्वल टू 4A/NA क्यूब अशा प्रकारे. ओके, सो प्लीज राईट डाउन दिस अँड लर्न more time. Thank you so much for today. Remaining part we will continue in next lecture. So please observe this.